Hello students, I am Dr. A.P. Patil. Welcome in this session of Heredity and Evolution, lecture number 2. In last lecture, we already discussed about the introductory part, means some important inventions in the genetic material, as well as we also discussed about the structure of DNA, structure of RNA and the types of RNA. In this lecture, we are going to study about the transcription, translation, translocation and termination, and all these processes which are involved in the protein synthesis. Means in this lecture, we are going to study about the protein synthesis. Already we know that in our body, trillions of cells are present, and each cell, the nucleus is present, and inside this nucleus there is a presence of genetic material in the form of DNA. On this DNA, number of genes are present, and these genes which control the different body functions, means all our body activities which are controlled by the DNA. And in this process, DNA is involved, and when there is a synthesis of different proteins, at that time the information which is stored on the DNA in the form of gene, this information which is copied and which is provided at the site of protein synthesis. Last lecture ला आपण सगळं स्ट्रक्चर ऑफ DNA, स्ट्रक्चर ऑफ RNA, टाइप्स ऑफ RNA बघितलेले. तर इथं आपण काय डिस्कस करणार आहोत तर प्रोटीन सिंथेसिस. आणि त्या प्रोटीन सिंथेसिस होणार म्हणजे काय होणार आहे नेमकं, कोणत्या प्रोसेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आपल्याला हे तरी माहिती आहे की जे जेनेटिक मटेरियल असेल ते जेनेटिक मटेरियल डीएनएच्या फॉर्म मध्ये आहे, आणि आपल्या बॉडी मधले जे सगळे फिनोटायपिक कॅरेक्टर्स आहेत, जे काही आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होणारे नंबर ऑफ प्रोटीन्स असतील, ऑल दीज प्रोटीन्स सिंथेसिस इन्फॉर्मेशन विच इज प्रेझेंट ऑन डीएनए. म्हणजे एखादा प्रोटीन सिंथेसाइज करायचा असेल तर त्याच्यामध्ये अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स कसा असणार आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन ही डीएनए वरती प्रेझेंट असते. आणि जेव्हा एखादं प्रोटीन सिंथेसाइज करायचं आहे त्यावेळी ही इन्फॉर्मेशन डीएनए कडून प्रोटीन सिंथेसिसच्या साइट पर्यंत पोहोचते, आणि ती मेसेंजर आरएनएच्या फॉर्म मध्ये तिथपर्यंत पाठवली जाते. आणि ह्या प्रोसेस मध्ये प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे त्या प्रोटीन सिंथेसिस मध्ये जे काही डिफरंट टाइप्स ऑफ आरएनए आपण बघितले होते, मीन्स इन दिस प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस द different types of RNA, that is messenger RNA, ribosomal RNA, transfer RNA, then ribosomes, then the ATP, JTP as a energy source, म्हणून हे याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहे. आता ही सगळी प्रोसेस जी असणार आहे ती सेल मध्ये होईल, पण त्याच्या आधी जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन डीएनए वरची इन्फॉर्मेशन एका जीन, म्हणजे समजा एखादं प्रोटीन सिंथेसाइज करायचंय, फॉर एक्झाम्पल इन्सुलिन सिंथेसाइज करायचंय, हे जे काही हार्मोन आहे विच इज प्रोटीनेसियस इन नेचर, आणि याच्यामध्ये अमायनो ऍसिडचा जो सिक्वेन्स असणार आहे त्याची इन्फॉर्मेशन ही डीएनए वरती प्रेझेंट असणार. मीन्स द जीन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिंथेसिस ऑफ इन्सुलिन, इन दिस जीन द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स प्रेझेंट असेल, त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स प्रेझेंट असणार, आणि ती इन्फॉर्मेशन ही कॉपी केली जाते आणि ती इन्फॉर्मेशन प्रोटीन सिंथेसिसच्या साइटच्या तिथं सेंड केली जाते. जर आपण बघितलं अमायनो ऍसिड्स, आता अमायनो ऍसिड जे असणार आहेत इन अवर बॉडी, इफ यू ऑब्झर्व इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम द 300 डिफरंट अमायनो ऍसिड्स आर प्रेझेंट. 300 पेक्षाही जास्त अमायनो ऍसिड प्रेझेंट आहेत, बट ओनली 20 अमायनो ऍसिड्स आर इन्व्हॉल्व इन द प्रोटीन सिंथेसिस. पण त्याच्यामधले फक्त 20 अमायनो ऍसिड्स हे प्रोटीन सिंथेसिस मध्ये इन्व्हॉल्व असतात. अँड वेन वी ऑब्झर्व द प्रोकॅरियोटिक सेल, म्हणजे बॅक्टेरियल सेल आपण बघितली तर बॅक्टेरियल सेल मध्ये जवळपास 2000 किंवा 2000 पेक्षा जास्त काय होतील प्रोटीन्स, डिफरंट टाइपचे प्रोटीन सिंथेसाइज होतात. आणि ह्युमन बिंगचा जर विचार केला आपण तर नियरली 1 लाख डिफरंट टाइप ऑफ द प्रोटीन्स आर सिंथेसाइज
1 लाखापेक्षा जास्त किंवा जवळपास 1 लाख एवढे प्रोटीन्स सिंथसाइज होतात आणि ही कोणतं प्रोटीन सिंथसाइज करायचंय त्याची इन्फॉर्मेशन ही डीएनए वरती प्रेझेंट असणार आहे. मग हे 20 अमायनो ऍसिड जे इन्व्हॉल्व्ह होणार आहेत प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये, म्हणजेच या 20 अमायनो ऍसिडचं रिपिटेशन होत जाणार आहे आणि एक प्रोटीन फॉर्म होण्यासाठी 100 to 3000 अमायनो ऍसिड्स लागतात. म्हणजे 20 अमायनो ऍसिड इन्व्हॉल्व्ह आहेत, 20 अमायनो ऍसिडच्या मध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत, पण ह्या 20 अमायनो ऍसिडचे किती मॉलिक्युल्स लागतील तर एका प्रोटीन मध्ये 100 to 3000 अमायनो ऍसिड मॉलिक्युल्स विच आर जॉईंट टू इच अदर बाय द पेप्टाइड बॉन्ड. ते एकमेकाला पेप्टाइड बॉन्डने जॉईन होतील आणि तिथं पॉलीपेप्टाइड चेन ऑफ अमायनो ऍसिड फॉर्म होते आणि त्याला आपण प्रोटीन सिंथेसिस म्हणतो. And these proteins which express the different phenotypic characters, they are essential for the catalyzing the different biochemical reaction. कारण आपल्याला माहिती आहे all enzymes are proteinaceous in nature, but all proteins are not enzyme. सगळे एन्झाईम हे प्रोटीन आहेत पण सगळेच प्रोटीन एन्झाईम नाहीत. त्यामुळे बॉडीमध्ये लागणारे जे काही डिफरंट एन्झाईम्स असतील वेगवेगळ्या बायोकेमिकल रिएक्शन कॅटलाइज करण्यासाठी ते सगळे एन्झाईम प्रोटीनेसियस नेचर आहेत आणि त्यामुळं हे डिफरंट टाइपचे प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होतात. सो विथ द हेल्प ऑफ आरएनए द जीन्स प्रेझेंट ऑन द डीएनए दे कंट्रोल द डिफरंट बॉडी फंक्शन्स. म्हणजे डीएनए वरती जे जीन प्रेझेंट आहेत ते आरएनएच्या सहाय्यानं आपल्या बॉडी मधले डिफरंट फंक्शन्स काय करणार आहेत कंट्रोल करते. आता हा जो काही प्रोटीन सिंथेसिसचा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण जो म्हणतो सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. द सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस मीन्स काय असणार आहे, दॅट इज द फ्रॉम डीएनए synthesis of messenger RNA and from this messenger RNA there is a formation of protein. मीन्स इथं जर आपण बघितलं सिंथेसिस ऑफ मेसेंजर आरएनए फ्रॉम डीएनए बाय ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस and then synthesis of protein from messenger RNA by translation process. This is called as a central dogma of protein synthesis. Means synthesis of protein from DNA through messenger RNA is known as a central dogma of protein synthesis. म्हणजेच याच्यामधली थीम म्हणजे जर आपण बघितलं सेंट्रल डोग्मा म्हणजे मध्यवर्ती कल्पना काय आहे प्रोटीन सिंथेसिसची, तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की सुरुवातीला काय होतं, ज्या जीनचे इन्फॉर्मेशन आपल्याला कॉपी करायचे म्हणजे जे प्रोटीन सिंथेसिस करायचं आहे त्या प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन ही डीएनए वरती प्रेझेंट असणार आणि तो जो काही जीन आहे त्याच्यावरची सगळी कोडेड फॉर्म मधली जी इन्फॉर्मेशन आहे जे न्यूक्लियोटाइड प्रेझेंट असणार त्याला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड फॉर्म होणार. म्हणजेच त्याच्यावरची इन्फॉर्मेशन इथं कॉपी केली जाते आणि मेसेंजर आरएनए फॉर्म होतो, त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. आणि या मेसेंजर आरएनएनी जी आणलेली इन्फॉर्मेशन आहे त्याचं ट्रान्सलेशन केलं जातं, ती रीड केली जाते आणि त्याच्यानुसार पॉलीपेप्टाइड चेन ऑफ अमायनो ऍसिड फॉर्म केली जाते म्हणजेच प्रोटीन सिंथेसिस केलं जातं. म्हणजेच आपण सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस कशाला म्हणणार आहोत, तर सिंथेसिस ऑफ प्रोटीन फ्रॉम डीएनए थ्रू मेसेंजर आरएनए दिस इज कॉल्ड एज ए सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे प्रोटीन फॉर्म होणार आहे फ्रॉम डीएनए, डीएनए कडून होईल थ्रू मेसेंजर आरएनए. दिस इज कॉल्ड एज ए सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. इन दिस प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस, आता या प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस मध्ये डिफरंट स्टेप्स आहेत, दॅट इज ट्रान्सक्रिप्शन, देन ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन अँड टर्मिनेशन प्रोसेस. सगळ्यात सुरुवातीला आपण जो बघणार आहोत ती म्हणजे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. आता या ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस मध्ये जर आपण बघितलं की हा डीएनए आहे आणि ह्या डीएनए वरचा जो काही जीन आहे तो जीन मधली इन्फॉर्मेशन म्हणजे एवढा पार्ट डीएनएचा आहे की ज्याच्यावरती स्पेसिफिक जीन प्रेझेंट अँड दिस स्पेसिफिक जीन विच इज एसेन्शियल फॉर द सिंथेसिस ऑफ स्पेसिफिक प्रोटीन. एक स्पेसिफिक प्रोटीन बॉडीला सिंथेसाइज करायचं आहे, त्या सेलमध्ये ते सिंथेसाइज व्हायला पाहिजे. मीन्स बॉडी रिक्वायर्ड दिस स्पेसिफिक प्रोटीन. बॉडीला आपल्या शरीराला त्या स्पेसिफिक प्रोटीनची गरज आहे
आणि मग ते प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी जी काही इन्फॉर्मेशन, ती प्रोटीन सिंथेसिस साठी लागणारी जी इन्फॉर्मेशन आहे ती डीएनए वरती, आणि ती मेसेंजर आरएनएच्या फॉर्म मध्ये कॉपी केली जाते आणि त्या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. मीन्स सिंथेसिस ऑफ मेसेंजर आरएनए फ्रॉम डीएनए, दिस इज कॉल्ड एज ए ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. त्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन. आता यामध्ये हा जो डीएनए आहे त्या डीएनए मध्ये आपल्याला माहिती आहे ऑलरेडी डीएनए कसा आहे. डीएनए इज डबल स्ट्रँडेड. डीएनए डबल स्ट्रँडेड आहे. And these two strands of DNA which are complementary to each other. Then there is a base pairing between the two strands. या दोन स्ट्रँड मधल्या न्यूक्लियोटाइड्स मध्ये बेस पेअरिंग आपल्याला पाहायला मिळते. When the transcription process is start, at that time these two strands are separate from each other. Then the strand of DNA which is involved in the protein synthesis, जे डीएनएचं स्ट्रँड हे प्रोटीन सिंथेसिस मध्ये इन्व्हॉल्व होणार आहे, ते स्ट्रँड हे 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शन मध्ये रन होतं. अँड दिस स्ट्रँड विच इज नोन ऍज ए टेम्पलेट स्ट्रँड, म्हणजे जे स्ट्रँड प्रोटीन सिंथेसिस मध्ये इन्व्हॉल्व होणार आहे त्याच्यावरची इन्फॉर्मेशन कॉपी केली जाणार आहे, त्या स्ट्रँडला आपण काय म्हणतो, टेम्पलेट स्ट्रँड म्हणतो. And the strand which is not involved in the protein synthesis process, which run in 5 prime to 3 prime direction, and this strand which is known as a coding strand, त्याला आपण कोडिंग स्ट्रँड म्हणतात. आता ह्या कोडिंग स्ट्रँड आणि टेम्पलेट स्ट्रँड असे दोन स्ट्रँड आहेत. टेम्पलेट स्ट्रँड which is involved, टेम्पलेट स्ट्रँड which is involved in the protein synthesis process. And in this way, the information which is present on this template strand, which is a copy in the form of messenger RNA. And for this process, one of the enzyme which is essential, and this is nothing but a RNA polymerase enzyme. RNA polymerase second जे असणार आहे, this RNA polymerase which play very important role for the formation of these messenger RNA, for the synthesis of messenger RNA. म्हणजे मेसेंजर आरएनए सिंथेसिस साठी एक एन्झाइम लागणार आहे, त्याला आपण आरएनए पॉलिमरेज म्हणतो. हे आरएनए पॉलिमरेज जे असणार आहे ते आरएनए पॉलिमरेज हे डीएनएच्या स्ट्रँडला एका स्पेसिफिक साइडला, म्हणजे जिथून मेसेंजर आरएनए फॉर्म होण्याची प्रोसेस स्टार्ट होते तिथं हे आरएनए पॉलिमरेज जॉईन होईल. जॉईन झाल्यानंतर नेक्स्ट काय होणार, तर हे जे काही टेम्पलेट स्ट्रँड आहे या टेम्पलेट स्ट्रँड वरती जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स प्रेझेंट असेल, म्हणजे समजा आता इथं ग्वानिन आहे, सायटोसिन, ऍडेनाइन, देन द थायमिन, ग्वानिन, सायटोसिन, ऍडेनाइन, थायमिन, या पद्धतीने इथं न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असेल. And this information which is copy, ती information आपल्याला कॉपी करायची आहे. And in this way the complementary nucleotide to these template strands they are arranged sequentially. म्हणजे इथं आता ग्वानिन आहे तर इथं फॉर्म होताना काय होणार आहे, सायटोसिन, म्हणजे सायटोसिन न्यूक्लियोटाइड तिथं येईल, त्यानंतर ग्वानिन येईल, नंतर आता इथं ऍडेनाइन आहे. तर मेसेंजर आरएनए आपल्याला फॉर्म करायचा आहे आणि आपल्याला माहिती आहे आरएनए मध्ये थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल, म्हणजे थायमिनच्या ऐवजी तिथं काय असणार आहे, युरॅसिल प्रेझेंट असेल. सो इन दिस वे द न्यूक्लियोटाइड्स आर सिक्वेन्सली अरेंज अँड दीज न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स विच इज कॉम्प्लिमेंटरी टू द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑन द टेम्पलेट स्ट्रँड. म्हणजे जे स्ट्रँड प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व होणार आहे, ज्याच्यावरची इन्फॉर्मेशन कॉपी केली जाईल आणि त्याच्यापासून जे काही मेसेंजर आरएनए फॉर्म होणार आहे त्याच्यावरचा न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स हा टेम्पलेट स्ट्रँडला कॉम्प्लिमेंटरी असणार. तर कॉम्प्लिमेंटरी असणार म्हणजे कसा असेल, तर टेम्पलेट स्ट्रँड वरती समजा ग्वानिन आहे तर मेसेंजर आरएनए जे फॉर्म होणार आहे तिथं काय येईल, सायटोसिन. जर समजा इथं ऍडेनाइन आहे तिथं युरॅसिल येणार, इथं सायटोसिन आहे तर तिथं ग्वानिन येणार. या पद्धतीनं हा सिक्वेन्स अरेंज होईल. In this way there is a synthesis of messenger RNA. Messenger RNA synthesis. तर मेसेंजर आरएनए सिंथेसिस होताना, ही ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होताना
ज्या पॉइंट पासून ती स्टार्ट होते तिथं प्रमोटर असतो किंवा त्याला इनिशिएशन पॉइंट ऑर द प्रमोटर साइट म्हणायचं. आणि एकदा काय इन्फॉर्मेशन कॉपी झाली, इन्फॉर्मेशन संपली म्हणजे त्या जीनवरची इन्फॉर्मेशन संपलेली आहे, तिथं ती प्रोसेस टर्मिनेट होणार म्हणजेच टर्मिनेशन फॅक्टर तिथं प्रेझेंट असतो. म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये स्टार्टिंग पॉइंटला इनिशिएशन फॅक्टर, प्रमोटर फॅक्टर प्रेझेंट असेल आणि जिथं एंड होणार आहे तिथं टर्मिनेशन फॅक्टर प्रेझेंट असतो. देन आफ्टर द फॉर्मेशन ऑफ दिस मेसेंजर आरएनए, एकदा हा मेसेंजर आरएनए फॉर्म झाला की नंतर हा मेसेंजर आरएनए, दिस मेसेंजर आरएनए विच इज सेंड ऍट द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस, तो प्रोटीन सिंथेसिसच्या साइटला सेंड केला जातो. आता जर समजा युकॅरियोटिक सेल असेल म्हणजेच ज्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतं त्या सेलला पण काय म्हणणार आहोत, युकॅरियोटिक. म्हणजे अॅनिमल सेल आहे, प्लांट सेल आहे. पण तेच जर बॅक्टेरियल सेल आपण बघितली तर तिथं काय नाहीये, न्यूक्लियस नाहीये, फक्त नेकेड डीएनए प्रेझेंट असेल, त्याला आपण प्रोकॅरियोटिक सेल. जर युकॅरियोटिक सेल असेल तर ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस मीन्स सिंथेसिस ऑफ मेसेंजर आरएनए फ्रॉम डीएनए, दिस प्रोसेस इज टेक्स प्लेस इनसाइड द न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओप्लाझम मध्ये ही प्रोसेस होणार. आणि जर समजा प्रोकॅरियोटिक सेल असेल देन दिस प्रोसेस, द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस विच इज टेक्स प्लेस इन द सेल सायटोप्लाझम, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ही प्रोसेस होईल. तर युकॅरियोटिक सेल आहे म्हणजेच ही ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस कुठं होणार, न्यूक्लियसच्या आतमध्ये होणार आहे. अँड देन आफ्टर द formation of this, after the synthesis of this messenger RNA, this messenger RNA which is reaches up to the protein synthesis site from nucleus, nucleus मधून ते कुठे येणार आहे, प्रोटीन सिंथेसिस साइटला येईल. आता न्यूक्लियस मधून कसं येणार तर न्यूक्लियसची जी मेम्ब्रेन असते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, त्याच्यावरती पोर्स प्रेझेंट असतात, छोटे छोटे पोर प्रेझेंट आहेत, छिद्र आहेत की ज्याच्यामधून काय होईल तर त्या पोर मधून हा मेसेंजर आरएनए सेल सायटोप्लाझम मध्ये प्रोटीन सिंथेसिस साइट पर्यंत पोहोचणार. सो दिस इज ऑल अबाउट द ट्रान्सक्रिप्शन. आता ट्रान्सक्रिप्शन झालं म्हणजेच हे प्रोटीन आपल्याला सिंथेसाइज करायचे आहे, त्याची इन्फॉर्मेशन डीएनए कडून प्रोटीन सिंथेसिसच्या साइट पर्यंत पोहोचली इन द फॉर्म ऑफ मेसेंजर आरएनए. म्हणजे मेसेंजर आरएनए ती इन्फॉर्मेशन घेऊन प्रोटीन सिंथेसिस पर्यंत आली. आता त्यानंतरची प्रोसेस काय असणार आहे, दॅट इज द ट्रान्सलेशन. म्हणजे हा जो काही मेसेज आणलेला आहे तो मेसेज काय करायचा आहे, ट्रान्सलेट करायचा आहे, रीड करायचा आहे. अकॉर्डिंग टू दिस मेसेज देयर इज अ सिंथेसिस ऑफ द पॉलीपेप्टाइड चेन ऑफ अमायनो ऍसिड. दिस मेसेंजर आरएनए, आता हा जो काही मेसेंजर आरएनए आहे, the information which is present on the messenger RNA which is in the form of coded language, ही इन्फॉर्मेशन जी असणार आहे ती कशाच्या फॉर्म मध्ये असेल, कोडेड लँग्वेजच्या फॉर्म मध्ये असणार. मीन्स फ्रॉम द 3 न्यूक्लिओटाइड, 3 न्यूक्लिओटाइड पासून काय फॉर्म होईल, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ट्रिपलेट कोडॉन. मीन्स द 3 न्यूक्लिओटाइड ऑन मेसेंजर RNA form one codon and this codon is known as a triplet codon. त्याला triplet codon म्हटलं जातं. And the one of the scientists, that is the Dr. Hargovind Khurana, has made an important contribution in the discovery of the triplet codon of 20 amino acid. And for his invention he has been awarded Nobel Prize in 1968. म्हणजे जर आपण बघितलं की जो काही हरगोविंद खुराना हे जे सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्टनी ट्रिपलेट कोडॉन ची जी इन्व्हेन्शन आहे त्याच्या डिस्कव्हरी मध्ये त्यांनी इम्पॉर्टंट त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि 20 अमायनो ऍसिड जे आहेत त्या 20 अमायनो ऍसिडचे कोडॉन्स, ट्रिपलेट कोडॉन्स कोणत्या पद्धतीने असेल हे इन्व्हेन्शन विच इज कॅरीड आउट बाय दिस हरगोविंद खुराना. खुरानांनी हे इन्व्हेन्शन केले. अँड देन वेन वी ऑब्झर्व दिस मेसेंजर आरएनए, आता आपल्याला हे तर माहित झालं की मेसेंजर आरएनए जी काही इन्फॉर्मेशन आणली आहे ते कशाच्या फॉर्म मध्ये आहे, कोडेड लँग्वेजच्या फॉर्म मध्ये, त्याला क्रिप्टोग्राम आपण म्हणतो. अँड द 3 न्यूक्लिओटाइड्स फॉर्म ए 1 कोडॉन अँड दिस 3 न्यूक्लिओटाइड्स ऑन मेसेंजर आरएनए
this is nothing but the triplet codon. त्याला आपण triplet codon म्हणतो. Then this messenger RNA which is reaches at the site of protein synthesis. जिथं protein synthesis होणार आहे तिथपर्यंत messenger RNA पोहोचेल. Then in this process, translation process, the number of factors which are involved. आता याच्यामध्ये number of factors essential आहेत, and these are nothing but the 3 types of RNA, that is messenger RNA, ribosomal RNA, transfer RNA लागेल. त्याचबरोबर रायबोझोमचे दोन्ही सब युनिट्स लागणार, लार्जर सब युनिट, स्मॉलर सब युनिट्स. Then next the ATP, GTP as a energy source म्हणून तिथे लागते. So in this way these components which are essential for these are the different factors, or these are the different components which are essential for the translation process. आता या ट्रान्सलेशन प्रोसेस मध्ये ट्रान्सलेशन प्रोसेस सुरू होताना काय होईल तर एकतर मेसेंजर आरएनए तिथपर्यंत पोहोचला. आता राइबोझोम आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की 70s टाइप ऑफ राइबोझोम्स आर प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये 70s टाइपचे राइबोझोम प्रेझेंट असतील आणि युकॅरियोटिक सेल मध्ये 80s टाइपचे राइबोझोम्स प्रेझेंट असतात. आता हे जे राइबोझोम असणार ते 2 सब युनिट्स पासून फॉर्म, and these 70s type of ribosomes which are formed from the 2 subunits. Smaller subunit 30s आणि larger subunit किती आहे 50s असेल. आणि जर युकॅरियोटिक मधले 80s टाइपचं राइबोसोम आपण बघितलं तर त्याचं लार्जर सबयुनिट हे किती आहे 60s आहे आणि स्मॉलर सबयुनिट विच इज 40s असेल. आणि 70s मध्ये जर आपण बघितलं तर लार्जर सबयुनिट 50s, स्मॉलर सबयुनिट 30s. आता हे स्मॉलर सबयुनिट आणि लार्जर सबयुनिट हे नेहमी सेपरेटेड असतात. जेव्हा प्रोटीन सिंथेसिस करायचं आहे त्याच वेळी हे स्मॉलर सबयुनिट आणि लार्जर सबयुनिट हे एकमेकाला जॉईन होणार आहेत. देन मीन्स दिस मेसेंजर आरएनए. आता मेसेंजर आरएनए जो असेल दिस मेसेंजर आरएनए विच इज joined to or which is attached to this smaller subunit of the ribosome. राइबोसोमच्या स्मॉलर सबयुनिटला मेसेंजर आरएनए हा तिथे अटॅच होणार आहे, जॉईन. and on this smaller subunit larger subunit is joined and then there is a formation of this 80s type of ribosome forms. then on this messenger RNA, आता ह्या मेसेंजर आरएनए मध्ये जर आपण बघितलं जी काही इन्फॉर्मेशन असणार आहे ती इन्फॉर्मेशन ही कोडेड लँग्वेज मध्ये प्रेझेंट आहे. कोडॉन्स त्याच्यावरती प्रेझेंट असेल. आणि इनिशिएशन कोडॉन हा कुठे असतो तर 5 प्राइम एंडला असणार आहे आणि 3 प्राइम एंडला टर्मिनेशन कोडॉन अँड स्टॉप कोडॉन प्रेझेंट असणार. देन when this protein synthesis process is start, आता प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस स्टार्ट होताना सगळ्यात सुरुवातीला काय होईल तर ऍक्टिव्हेशन ऑफ टीआरएनए कॉम्प्लेक्स. म्हणजे सुरुवातीला काय होईल टीआरएनए कॉम्प्लेक्सचं ऍक्टिव्हेशन होणार. मीन्स द टीआरएनए दे आर कन्व्हर्टेड इनटू अमायनो ऍसिड टीआरएनए कॉम्प्लेक्स. म्हणजे जे टीआरएनए आहेत ते टीआरएनएचं कन्व्हर्जन कशात होईल अमायनो ऍसिड टीआरएनए कॉम्प्लेक्स मध्ये कन्व्हर्जन होणार. म्हणजे काय होणार तर हा जो काही टीआरएनए आहे त्या टीआरएनएच्या 3 प्राइम एंडला सीसीए एंडला एक अमायनो ऍसिड जॉईन होतो. आणि ह्या टीआरएनएच्या अँटीकोडॉन लूप मध्ये अँटीकोडॉन असतील की जे अँटीकोडॉन हे मेसेंजर आरएनए वरच्या कोडॉनला कॉम्प्लिमेंटरी असतील. म्हणजे जे अँटीकोडॉन टीआरएनएच्या अँटीकोडॉन लूप मध्ये प्रेझेंट असतात दीज अँटीकोडॉन्स विच आर कॉम्प्लिमेंटरी टू द कोडॉन ऑफ द मेसेंजर आरएनए. अँड दिस प्रोसेस विच इज नथिंग बट द ट्रान्सलेशन as they are complementary to each other, due to which there is a formation of bond, and with the help of this tRNA the message is read on this messenger RNA. जो काही मेसेज या
मेसेंजर आरएनए वरती प्रेझेंट आहे. दिस मेसेज विच कॅन बी रीड विथ द हेल्प ऑफ दिस टीआरएनए complex, and in this way according to this message the polypeptide chain of amino acid is formed. amino acid ची polypeptide chain form. आता सगळ्यात सुरुवातीला काय झालं, असे नंबर ऑफ टीआरएनए कॉम्प्लेक्स फॉर्म केले. 20 अमायनो ऍसिड चे नंबर ऑफ टीआरएनए कॉम्प्लेक्स फॉर्म केले की त्या टीआरएनएच्या सीसीए एंडला 3 प्राइमला काय असणार आहे, अमायनो ऍसिड अटॅच होईल. एक अमायनो ऍसिड अटॅच असते. असे नंबर ऑफ टीआरएनए कॉम्प्लेक्स फॉर्म झाले. अमायनो ऍसिड टीआरएनए कॉम्प्लेक्स त्याला म्हणायचं. आता हा जो काही रायबोझोम आहे तो रायबोझोम सगळ्यात सुरुवातीला 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन मध्ये तो मेसेज रीड करणार. दिस द मुवमेंट ऑफ दिस रायबोझोम फ्रॉम द 5 प्राइम टू 3 प्राइम एंड ऑफ दिस मेसेंजर आरएनए, या डायरेक्शन मध्ये तो काय करेल, मूव्ह करेल. मीन्स द मेसेज ऑन दिस मेसेंजर आरएनए विच कॅन बी रीड फ्रॉम द 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन मध्ये तो रीड केला जाणार. तर रायबोझोमच्या स्मॉलर सब युनिट हे मेसेंजर आरएनएला जॉईन झाले. रायबोझोमचं स्मॉलर सब युनिट हे मेसेंजर आरएनएला जॉईन झालं. आणि त्यानंतर आता इथं जर आपण बघितलं, सगळ्यात सुरुवातीचा जो टीआरएनए कॉम्प्लेक्स असणार तो मिथिओनाइन टीआरएनए कॉम्प्लेक्स असेल. अमायनो ऍसिड टीआरएनए कॉम्प्लेक्स विच हॅव्हिंग द मिथिओनाइन, म्हणजे त्याच्या इथं सीसी एंडला मिथिओनाइन असणार. तो टीआरएनए कॉम्प्लेक्स इथं येईल. आल्यानंतर कोडॉन आणि अँटीकोडॉन यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतो. तो मेसेज तो रीड करतो आणि इथं त्याच्या सीसी एंडला प्रेझेंट असलेला अमायनो ऍसिड रिलीज होणार आणि तो पेप्टाइड साइडला जॉईन होतो. आता जर आपण बघितलं ही सगळी प्रोसेस होताना नेमकं टीआरएनए कॉम्प्लेक्स कोणत्या साइट मधून एंटर होणार, कुठून तो बाहेर पडणार आणि पॉलीपेप्टाइड चेन ऑफ अमायनो ऍसिड कुठं फॉर्म होणार. तर याच्यासाठी हा जो काही रायबोझोम आहे त्या रायबोझोमच्या लार्जर सब युनिट वरती, ऑन दिस लार्जर सब युनिट ऑफ रायबोझोम 3 साइट्स आर प्रेझेंट. 3 साइट्स प्रेझेंट असतील. दीज आर नथिंग बट द ए साइट विच इज नथिंग बट द अमायनो ऍसिड साइट. ए साइट आहे त्याला अमायनो ऍसिड साइट म्हणायचं. Then this site which is known as a P site which is known as a peptidal site, त्याला peptidal site म्हणतो. आणि E site जे असते, E site which is nothing but the exit site. म्हणजे टीआरएनए कॉम्प्लेक्स हे ए साइट मधून आतमध्ये येणार आहेत. आतमध्ये आल्यानंतर त्यांनी जे काही या मेसेंजर आरएनए वरचा कोडॉन आहे आणि ट्रान्सफर आरएनए वरचे प्रेझेंट असलेला अँटीकोडॉन यांच्यामध्ये टेम्पररी हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होईल. तो कोडॉन रीड केला जाईल आणि त्यानंतर या टीआरएनएच्या सीसी एंडला प्रेझेंट असलेला अमायनो ऍसिड रिलीज होणार आणि मग हा व्हेकंट टीआरएनए हा एक्झिट साइड मधून बाहेर पडणार आहे. एक्झिट साइड मधून ई साइड मधून तो बाहेर रिलीज होईल. आता या पद्धतीने ए साइड मधून एंट्री झाली. पी साइडला पॉलीपेप्टाइड चेन ऑफ अमायनो ऍसिड फॉर्म होणार आणि ई साइड मधून तो बाहेर पडणार आहे. एक्सेप्ट द फर्स्ट टीआरएनए कॉम्प्लेक्स, पहिला टीआरएनए कॉम्प्लेक्स फक्त डायरेक्टली पी साइड मधून एंटर होतो. बाकीचे सगळे ए साइड मधून एंटर होणार. आता पी साइड मधून फर्स्ट टीआरएनए कॉम्प्लेक्स एंटर होईल. फ्रॉम पी साइड फर्स्ट टीआरएनए कॉम्प्लेक्स एंटर विच रीड द फर्स्ट कोडॉन दॅट इज मिथिओनाइन. मिथिओनाइन रीड केला. Then this methionine, this amino acid which is attached to the P side and vacant tRNA release झाला. त्यानंतर नेक्स्ट टीआरएनए आला. त्याच्यामध्ये सेरीन अमायनो ऍसिड आहे तो रीड केला. इथं सेरीन, इथं मिथिओनाइन झालं, इथं सेरीन परत अमायनो ऍसिड अटॅच. त्यानंतर नेक्स्ट जे काही अमायनो ऍसिड आहे ते कुठला आहे, कोडॉन कुठला आहे, तर दिस कोडॉन फॉर द व्हॅलिन दॅट इज GUG. हा कोडॉन कशासाठी कोणता आहे, व्हॅलिन आहे. आता इथं जो टीआरएनए कॉम्प्लेक्स आलाय, दिस टीआरएनए कॉम्प्लेक्स अँटीकोडॉन लूप विच हॅव्हिंग द अँटीकोडॉन अँड दिस अँटीकोडॉन विच आर कॉम्प्लिमेंटरी टू दिस कोडॉन. या कोडॉनला ते कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे जर समजा व्हॅलिनचा कोडॉन काय असेल,
GUG असेल तर अँटी कोडॉन काय असणार CAC असेल आणि त्यामुळे यांच्यामध्ये टेम्पररी हायड्रोजन बॉन्ड फॉर्म झाला. हे रीड केल्यानंतर ह्या टीआरएनएच्या सीसी एंडला प्रेझेंट असलेलं व्हॅलिन इथून रिलीज होईल आणि ते इथं जाऊन अटॅच होणार. त्यानंतर नेक्स्ट परत काय होईल, प्रोलिन आहे. प्रोलिनचा कोडॉन रीड केला जाईल. इथे अटॅच असलेलं प्रोलिन परत इथं काय होणार आहे, या पेप्टाइड साइडला जाणार. तिथं त्या पहिल्या अमायनो ऍसिड आणि दुसऱ्या अमायनो ऍसिड मध्ये पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होईल आणि या पद्धतीनं पॉलीपेप्टाइड चेन ऑफ अमायनो ऍसिड विच इज फॉर्म ऍट द पी साइट and vacant tRNA complex, these are released from these E side. E side मधून ते बाहेर पडणार. अशा पद्धतीनं हळूहळू हे रायबोसोम कुठपर्यंत पोहोचणार आहे, 3 प्राइम एंड पर्यंत पोहोचेल. मीन्स एव्हरी टाइम when the one codon is read, at that time this ribosome which move from one codon to other codon, and this movement of these the रायबोसोम, दिस इज कॉल्ड एज ए ट्रान्सलोकेशन. त्याला ट्रान्सलोकेशन म्हटलं जातं. म्हणजे जसं कोडॉन रीड करणार आहे तसा हा रायबोसोम पुढे पुढे त्याची मुवमेंट होणार आहे आणि त्या प्रोसेसला आपण ट्रान्सलोकेशन म्हणतो. अँड देन दिस रायबोसोम रिचेस अप टू द 3 प्राइम एंड. म्हणजे तो कुठेपर्यंत पोहोचला आता 3 प्राइम एंड पर्यंत. म्हणजे सगळे कोडॉन रीड झाले. लास्ट अमायनो ऍसिड ह्या पॉलीपेप्टाइड चेन ऑफ अमायनो ऍसिड मध्ये अटॅच झाला. And when this ribosome reaches up to the termination codon and the stop codon, and this codon which is nothing but the UAG असेल किंवा UAA असेल किंवा UGA, आपण त्या 3 कोडॉनपैकी कोणता तरी एक कोडॉन तिथं प्रेझेंट असणार. त्या कोडॉनना आपण नॉनसेन्स कोडॉन म्हणतो. बिकॉज दीज कोडॉन्स दे डू नॉट स्पेसिफाय एनी अमायनो ऍसिड. ते कुठलंच अमायनो ऍसिड स्पेसिफाय करणार नाहीत. म्हणजे जेव्हा हा रायबोसोम इथपर्यंत पोहोचणार आहे तिथंही प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस स्टॉप होणार. म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन रीड झालेली आहे. आता पॉलीपेप्टाइड चेन ऑफ अमायनो ऍसिड इज फॉर्म अँड देन दिस प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस इज टर्मिनेटेड. ही प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस टर्मिनेट होईल. आफ्टरवर्ड्स दिस polypeptide chain of amino acid which is separate from this ribosome, these 2 subunits of ribosomes they are separate. म्हणजे ही पॉलीपेप्टाइड चेन ऑफ अमायनो ऍसिड ती सेपरेट होईल. त्यानंतर हे 2 सब युनिट जे असणार आहेत रायबोसोमचे, लार्जर सब युनिट, स्मॉलर सब युनिट, हे सेपरेट होतील. आणि त्यानंतर या पॉलीपेप्टाइड चेन ऑफ अमायनो ऍसिड जे असणार आहे, मीन्स दिस प्रोटीन विच इज नोन एज ए प्रायमरी प्रोटीन. या प्रोटीनला प्रायमरी प्रोटीन म्हटलं तर त्याच्यामध्ये परत नंबर ऑफ फोल्डिंग्स होणार आहेत, नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म होतील. अँड देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ सेकंडरी टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आणि मोस्टली आपण जर बघितलं जे काही प्रोटीन्स हे प्रोटोप्लाझम मध्ये म्हणजे सायटोप्लाझम मध्ये जे प्रोटीन्स असणार आहेत किंवा जे एन्झाईम्स असणार आहेत की जे एन्झाईम्स प्रोटीनेसियस नेचर मध्ये असतील, ते सगळे प्रोटीन्स हे टर्शरी स्ट्रक्चरच्या फॉर्म मध्ये असतात. किंवा काही वेळा आपण बघतो की 2-3 पॉलीपेप्टाइड चेन्स ऑफ अमायनो ऍसिड ह्या एकमेकीला जॉईन होणार आहेत आणि त्याच्यापासून कॉम्प्लेक्स प्रोटीन पण सिंथेसाइज होतं. In this way, the number of proteins which are synthesized in our body according to requirement of our body. आपल्या बॉडीला जशी गरज आहे त्या पद्धतीने वेगवेगळ्या टाइपचे प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज केले जातात. अँड दिस प्रोसेस विच इज कंटिन्युअसली ऑकर इन आवर बॉडी. इन दिस वे the RNA, with the help of RNA, the genes present on the DNA, they control the different functions of the body. Body मधले different functions काय करणार आहेत, कंट्रोल करते. And in this way, the characters which are transmitted from one generation to next generation, means genes are transferred from one generation to next generation, means parents to their offspring. And these characters which are exactly similar to the parent, अगदी सेम पॅरेंट सारखेच हे कॅरेक्टर्स असणार आहेत. पण काही कॅरेक्टर मध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतं. मीन्स व्हेनेवर देर इज अ मायनर चेंज in this nucleotide sequence, means if any codon is or 2 or 3 codons which are replaced or
डिलीटेड और सम न्यू कोडॉन्स आर ऍडेड. जे काही जीन मधल्या कोडॉनचा जो सिक्वेन्स आहे त्याच्यामधला एखादा मीन्स एनी कोडॉन विच इज रिप्लेस्ड बाय अदर, any codon which is replaced by other codon or any nucleotide which is replaced by other. म्हणजे एखादा न्यूक्लियोटाइड रिप्लेस झाला त्याच्याऐवजी तिथं दुसरा न्यूक्लियोटाइड आला तर तिथं काय होणार आहे, जे प्रोटीन सिंथेसिस व्हायला पाहिजे ते प्रोटीन सिंथेसाइज होणार नाही. अँड ड्यू टू विच देर इज अ म्युटेशन. तिथे काय दिसेल आपल्याला, म्युटेशन दिसेल. मीन्स सडन चेंज इन द जेनेटिक मेकअप. दिस इज कॉल्ड एज अ म्युटेशन. म्युटेशन मध्ये परत दोन टाइप्स आहेत, फ्रेम शिफ्ट म्युटेशन अँड पॉइंट म्युटेशन. मीन्स एनी कोडॉन, one codon or 2 or 3 codons which are replaced by other codons or they are deleted, then there is a frame shift mutation. Or if any single nucleotide is replaced by other nucleotide, then this is called as a point mutation. And due to this point mutation, there is a genetical disorder. काही genetical disorders त्याच्यामुळे होणार आहेत. जसं आपण बघू शकतो सिकल सेल अॅनिमिया. आता सिकल सेल अॅनिमिया म्हणजे काय हे आधी आपल्याला माहिती पाहिजे. सिकल सेल अॅनिमिया म्हणजे नॉर्मली आरबीसी ज्या असतात त्या डिस्क शेप असतात. आरबीसी लाल रक्तपेशी ज्या आहेत आपल्या ब्लड मधल्या, त्याच्यामध्ये पांढऱ्या पेशी, लाल पेशी आणि प्लेटलेट्स असतात. त्याच्यामधल्या ज्या आरबीसीज आहेत, इरिथ्रोसाइट्स आहेत, त्यांचा डिस्क शेप असणार नॉर्मली. पण जर समजा त्यांचा शेप हा सिकल सारखा झाला, म्हणजेच सिकल म्हणजे या पद्धतीने विळा जसा असतो त्या पद्धतीने सिकल शेप झाला, तर त्या पद्धतीने जर किंवा हाफ मून स्ट्रक्चर आपण म्हणतो अशा पद्धतीचा झाला तर तिथं काय होणार आहे, जेवढ्या प्रमाणात हिमोग्लोबिन पाहिजे. आता हिमोग्लोबिन हे आपल्या ब्लड मध्ये प्रेझेंट आहे, आरबीसीज मध्ये प्रेझेंट आहे. त्या हिमोग्लोबिनचं फंक्शन काय, एक्सचेंज ऑफ गॅसेस विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणजेच जेव्हा आपण इन्हॅलेशन ऑफ ऑक्सिजन करतो, ऑक्सिजन आपल्या लंग्स मध्ये गेला, लंग्स मध्ये पूर्ण त्याच्या भोवती जे काही ब्लड कॅपिलरीज असतात त्याचं नेटवर्क आहे आणि जो ऑक्सिजन आहे तो लंग्स मधल्या अल्व्हिओलाई मधून हा ऑक्सिजन ब्लड कॅपिलरीज मध्ये जाईल, तो हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होईल, ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म होतं आणि जेव्हा ब्लड सर्क्युलेट होणार आहे, प्रत्येक सेल पर्यंत ब्लड जाणार, तेव्हा तिथं त्यातला ऑक्सिजन दिला जातो आणि त्या सेल मधला कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. म्हणजेच गॅसियस एक्सचेंज मध्ये या हिमोग्लोबिनचा इम्पॉर्टंट रोल आहे. पण नॉर्मल शेप पेक्षा जर समजा त्या पर्सन मध्ये काय झालेलं आहे तर एक फक्त न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स चेंज झाला आणि त्याच्यामुळे आरबीसीचा शेप बदलला, सिकल शेप झाला. त्यामुळे प्रॉपर जेवढ्या प्रमाणात हिमोग्लोबिन पाहिजे तेवढ्या प्रमाणात हिमोग्लोबिन असणार नाही आणि त्यामुळं त्या पर्सन मध्ये आपण काय बघू शकतो तर इन दॅट पर्सन वी ऑब्झर्व दॅट अॅनिमिक कंडिशन. आणि जे टोटली समजा सगळे मदर कडून आणि फादर कडून दोन्हीकडून कॅरेक्टर त्या पद्धतीचं आलंय आणि ती जर बेबी जी असेल तिच्यात सगळ्यात जर सिकल शेप आरबीसीज असतील तशी कंडिशन असेल तर ती बेबी सर्व्हाइव्हच होऊ शकत नाही. पण जर समजा काय असेल 50% आरबीसीज नॉर्मल असतील, 50% सिकल शेप असतील, देन देर इज अ अॅनिमिक कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. आता हे जे काही सिकल सेल अॅनिमिया, दिस जेनेटिकल डिसऑर्डर विच इज ऑकर ड्यू टू, आता ही कशामुळे होणार आहे ते आपण इथं बघू शकतो. दॅट इज जर आपण बघितलं हा अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा व्हॅलिन, हिस्टिडीन, ल्युसिन, थिओनाइन, प्रोलिन, ग्लुटामिक ऍसिड अँड ग्लुटामिक ऍसिड असं आहे. आता इथं चेंज काय होणार आहे तर जे काही ग्लुटामिक ऍसिड असेल त्याचा कोडॉन कुठला असतो, GAG. दिस इज फॉर दिस कोडॉन स्पेसिफाय द ग्लुटामिक ऍसिड. ग्लुटामिक ऍसिड हे अमायनो ऍसिड स्पेसिफाय करतो. आता हा जो GAG आहे त्याच्यामधला A जो असेल, दिस ऍडेनाइन न्यूक्लियोटाइड विच इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल. म्हणजे GAG च्या ऐवजी इथं काय झाला, हा ऍडेनाइन न्यूक्लियोटाइड तिथून रिप्लेस झाला, तो डिलीट झाला आणि त्याच्या ऐवजी युरॅसिल न्यूक्लियोटाइड तिथं आला आणि त्यामुळं ग्लुटामिक ऍसिड सिंथेसाइज व्हायच्या ऐवजी तिथं काय सिंथेसाइज झालं, GUG फॉर द व्हॅलिन, व्हॅलिन अमायनो ऍसिड सिंथेसाइज झालं.
and as the replacement of this glutamic acid by the valine, then there is a sickle cell anemic condition is developed. म्हणजे एक न्यूक्लियोटाइड जर रिप्लेस झालं तर त्याच्यामुळं काय होणार आहे, तर इथं म्युटेशन होऊ शकतं आणि त्याला आपण पॉइंट म्युटेशन म्हणतो. ड्यू टू दिस पॉइंट म्युटेशन सम जेनेटिकल डिसऑर्डर्स विच आर डेव्हलप. सो दिस म्युटेशन, आता हे जे काही म्युटेशन आहे, दिस म्युटेशन प्रोसेस विच इज कंटिन्युअसली ऑकर्ड इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ही प्रोसेस होतच राहणार आहे, काही प्रमाणात हे म्युटेशन होतच राहणार आहे. अँड दिस म्युटेशन विच इज प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इव्होल्युशन अकॉर्डिंग टू डार्विन्स थेरी. डार्विनच्या थेरीनुसार की हा एक त्यांनी काय दिलेला आहे, वन ऑफ द व्ह्यू ऑफ टू एक्सप्लेन द इव्होल्युशन थेरी. सो दिस इज ऑल अबाउट द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस या प्रोसेस मध्ये या सगळ्या जो काही आपण पॉइंट आता डिस्कस केला त्याच्यामधले इम्पॉर्टंट पॉइंट काय लक्षात ठेवायचे आहेत, तर सगळ्यात महत्वाचं सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस हे आपल्याला माहिती पाहिजे. मीन्स सिंथेसिस ऑफ प्रोटीन फ्रॉम डीएनए थ्रू आरएनए, दिस इज नथिंग बट द सेंट्रल डोग्मा. त्याच्यामध्ये नंतर दोन डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायच्या, त्या म्हणजे कुठल्या, ट्रान्सक्रिप्शन मीन्स काय, सिंथेसिस ऑफ मेसेंजर आरएनए फ्रॉम डीएनए, त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत, दॅट इज द ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सलेशनची डेफिनेशन आपण अशी करू शकतो, दॅट इज द सिंथेसिस ऑफ प्रोटीन फ्रॉम मेसेंजर आरएनए मीन्स द information which is present on messenger RNA which is read with the help of tRNA, and then there is a synthesis of polypeptide chain of amino acid. This is nothing but the translation process. Translocation म्हणजे काय, movement of these the ribosome from the 5 prime end to 3 prime end, and at each movement the one codon is read, and this is called as a ट्रान्सलोकेशन प्रोसेस. त्याला ट्रान्सलोकेशन म्हटलं जातं. आणि ह्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्यामधल्या त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. सो प्रोटीन्स कंट्रोल द व्हेरियस फंक्शन्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो दिस इज ऑल अबाउट द ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. So in this way here we completed the transcription, translation and translocation. Thank you very much.